नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. महायुती सरकार लोकांच्या बाजूने आहे. देवगड अणुऊर्जा प्रकल्प सक्तीने लादला जाणार नाही. स्थानिक लोकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. उदय सामंत यांचं वक्तव्य. ज्यांनी राणेंचा शेवटपर्यंत तिरस्कार केला तेच हिट विकेट झालेत. आम्हाला काहीच करायची गरज पडली नाही. निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर नाव न घेता टीका. अयोध्यातील राम मंदिर चोरी प्रकरणावरून जालन्यात काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. काँग्रेस खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित. कुटुंबातील महिलेला सन्मान न देणारे समाजातील महिलांचा काय सन्मान करणार? विनायक राऊतांच्या सुनेच्या छळवणुकीविरोधात सावंतवाडी भाजप महिला मोर्चा आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई. निकृष्ट खाद्यतेलाचा तब्बल 2.93 कोटींचा साठा जप्त. 2 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित. छत्रपती संभाजीनगर येथील सरपंच मंगेश साबळे यांच्यावरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी. अन्यथा राज्यव्यापी शिक्षक आंदोलनाचा इशारा. ज्ञानबा तुकारामाचा जयघोष आणि माऊली माऊलीच्या गजरात लाखो वारकऱ्यांचा मेळा जेजुरीमध्ये दाखल. दिंड्यांमध्ये गवळण अभंग गात जेवण बनवण्यास सुरुवात. छत्रपती संभाजीनगरातील बीड बायपासवरील हॉटेल राजदरबार येथे तृतीयपंथीयाला जेवणासाठी बसण्यास नकार. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल. कळंब शहरात पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीत दाखल. जेजुरीत दाखल होताच भंडाऱ्याची उधळण करून पालखीचे स्वागत. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.